मुंबई के खड़ग मुखानंद हॉल में आयोजित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संवाद मेलावा कार्यक्रम में राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार और छगन भुजबल जी को सुनने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की कार्यकर्ता दहिसर तालुका अध्यक्ष ममता शर्मा के नेतृत्व में लोग नाचते गाते और ढोल ताशा बजाते सैकड़ों की संख्या में पहुंचे। समीर भुजबल जी को मुंबई राष्ट्रवादी विभागीय कांग्रेस का अध्यक्ष बनाए जाने के बाद यह पार्टी का पहला बड़ा कार्यकर्ता संवाद मेलावा था। पूरा हॉल भरा हुआ था, लोगों को बैठने के लिए जगह कम गिर गई। हजारों कार्यकर्ता हॉल में के बाहर लगी बड़ी टीवी स्क्रीन पर पार्टी के वरिष्ठ नेताओं का भाषण सुनने में नजर आए। अजित दादा पवार ने मिशन मुंबई का ऐलान करते हुए संकेत दिया कि एनसीपी मुंबई में एक लोकसभा सीट, 15 विधानसभा सीट और मुंबई मनपा में की 75 सीटों पर चुनाव लड़ने की रणनीति बनाने में जुट गई है। महाराष्ट्र सरकार, भारत सरकार ते करेल ना, पण ही कामं आहे, या कामातून तुम्ही लोकांना जे आहे आपलं असं करायला पाहिजे। लोक तुम्हाला हे काय आहे, याचा काय नवीन पक्ष आला, अमुक आपला पक्ष नवीन नाही, आपलं ध्येय द्यायचं, आपलं पक्ष द्यायचा आहे। आणि म्हणून त्यासाठी असं सांगणार आहे तुम्हाला, रात नहीं ख्वाब बदलता है, रात नहीं बदलते भाई, रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल तो वही है, कारवां बदलता है, कारवां बदलता है, मंजिल वही है। जज्बा रखो जीतने का, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले, वक्त जरूर बदलता है। सगळ्यांनी ज्या हा जो आहे वेळ बदलण्याची शक्ती, ताकद तुमच्यामध्ये आहे। तुमच्या वॉर्डामध्ये तुमचं काम मजबूतीने झालं पाहिजे। आपापसात जे पाय खेचण्याचं काम करू नका, खेकड्यासारखे वागू नका। खेकड्याचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला? उदाहरण सगळ्या माशाई जे असतात ना, त्याच्यावर झाकण असते, पण खेकडे ज्या पाडीत असतात ना, त्याच्यावर कधी झाकण ठेवत नाही। त्याचं कारण आहे, तो एक खेकडा जर त्या पाठीच्या बाहेर जायला लागला का, दुसरा खेकडा जो आहे त्याचा पाय खाली ओढतो बाहेर। खेकड्याच्या प्रमाणे तुम्ही वागू नका। सगळ्याने एकमेकाला साथ देण्याचा प्रयत्न करा। महिला आघाडी असेल, युवक आघाडी असेल, विद्यार्थी आघाडी असेल, तुमची नंतर फादर बॉडी असेल, सगळ्यांनी एकजूट होऊन जर काम केलं तर निश्चितपणे जे आहे यश तुमचं आहे, ते तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। हा पक्षपुढे जो आहे, हे जे आहे, हे आमची जी दैवत आपण इथे उभी केली, या दैवत आमच्या विचारावर, फुलेशाह आंबेडकरांच्या विचारावर हा पक्ष जातो। आमचा ते काय केली, विचारधारा बदलली नाही, आम्ही विचारधारा नाही। नितीश कुमार सुद्धा गेले बीजेपीमध्ये, बीजेपी बरोबर सरकार, विचारधारा नाही बदलली। ममता गेले अनेक लोक जे आहेत, ममता गांधी सुद्धा, म्हणजे का विचारधारा बदलली? जॉर्ज फर्नांडिस सुद्धा गेले होते, विचारधारा बदलली? विचारधारा बदललेली नाही, विचारधारा तीच आहे फुले शाहू आंबेडकरांची, छत्रपतीची। अजितदादाने आम्ही सगळे त्याच विचारधारेवर काम करतो। गोरगरिबांचं सगळ्यांना बरोबर घेऊन, दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं। ओबीसी असतील, सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे। त्याच विकासाची कामं बरोबर आहे। विचारासाठीच आपल्याला नगरसेवक म्हणून जावं लागेल, नगरसेविका म्हणून जावं लागेल, आमदार निर्माण म्हणून आपल्याला निवडून आणावे लागतील। त्या आधी सुद्धा तुम्ही चमत्कार असेल तर नमस्कार होतो, जा तिकडे त्या वॉर्ड ऑफिसमध्ये, म्युन्सिपल वॉर्ड ऑफिसमध्ये सांगा आमचं काम या मतदारसंघामध्ये, या वॉर्डाचं हे काम आहे, निश्चितपणे तुमचं काम आहे। पण तुम्ही जर घरीच बसला आणि फक्त त्या मोबाईलवर नुकतंच मेसेज पाठवत नसला तर काय होणार नाही। तुम्हाला शक्ती दाखवायला लागेल, चमत्कार दाखवायला लागेल। आणि आमचं जरी सरकार असलं, आपलं जरी सरकार असलं, चुकत असेल, काम होत नसेल, तर तुम्ही टक्कर द्यायला शिकलं पाहिजे लोकांसाठी। त्याच्यामध्ये काळजी करायची। लोकांना लढणारी माणसं आवडतात, रडणारी माणसं आवडत नाही, हे लक्षात ठेवा। तुम्ही रडत बसता तर कोणी तुमच्या बरोबर येणार नाही। तुम्ही लढायला सुरुवात केली, सगळे तुमच्या बरोबर येतील।
आजकाल जो आहे एक नवीन म्हणा जुना म्हणा थोडासा वाद, मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण, एक लक्षात घ्या मी जे काय बोलतो आहे तेच तर सगळे बोलतो. ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे मी बोललो, हे अजितदादा बोलले, तटकरे बोलले, हे प्रफुल्लभाई पटेल बोलले, हे शरद पवार साहेब बोलले, मुख्यमंत्री तेच बोलतायत, फडणवीस तेच बोलतायत आणि सगळेजण तेच बोलतायत. मी फक्त जे आहे थोडा अधिक त्याच्यावर प्रकाश टाकतो आहे की नियम काय आहेत, कायदे काय आहेत, ओबीसी लोक किती आहेत, त्यांचे अधिकार किती आहेत, त्यांची परिस्थिती काय आहे आणि म्हणून एक वेगळं आरक्षण मराठा समाजाला निश्चितपणे द्या हेच तुम्ही सांगतो आहे. काही लोक जे आहेत आपल्या कल्पनाच नाही मुद्दा आम्ही ओबीसी मध्येच केलं. अरे कशाला बाबा तुम्हाला द्यायला तयार होत ना आम्ही, आणि दिलंच होतं ना मागे फडणवीस सरकारच्या वेळेला सुद्धा जे आहे त्या हायकोर्टापर्यंत टिकलं. थोडंसं काय अडचणी राहिला, सुप्रीम कोर्टामध्ये अडकलं, क्रिएटिव्ह पिटिशन वगैरे सुरू आहे. आणखी नवीन पद्धतीनं त्या त्रुटी दूर करण्याचं काम जे आहे न्यायमूर्ती जे रिटायर्ड ते करतायत. परंतु जर त्याच्या पाठीमागे जर एक विचित्र काहीतरी राजकारण जर पुण्यात करायचं असेल तर मोठी पंचायत. ओबीसी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, कुणाच्याही अधिकाराला धक्का न लावता जे आहे मराठा समाजातील सर्व गोर गरिबांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, ते वेगळं मिळालं पाहिजे हा माझा हेतू आहे. आणि त्याच्यासाठी मी लढतो. बरं मी ते काय आज लढतो काय? अरे मुळात मी जे आहे पवार साहेबांमुळे काँग्रेसमध्ये आलो, शिवसेना सोडून त्या मंडळ कमिशनच्या साठी आलो ना. त्यावेळेचे आता जे जुने कार्यकर्ते आठवा काय काय झालं. सांताक्रूजच्या एअरपोर्टला उतरलो, नागपूरहून आलो, माझगाव पर्यंत जे आहे काचांचा सडा पडला होता सगळा. त्या स्थितीमध्ये आम्ही लढलो, ओबीसीसाठी मंडळसाठी लढलो, पवार साहेबांच्या बरोबर आलो आणि आज 30-35 वर्ष आम्ही ते काम करतो. पुन्हा अन्याय नको एवढंच माझं म्हणणं आहे. पण तुम्ही सुद्धा जे आहे कुठेही कुणाला सांगताना हे समजावून सांगितलं पाहिजे की दलित असतील, आदिवासी असतील किंवा ओबीसी असतील, कुणाच्याही हक्कावर गदा येणार नाही असं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून बाकी आता काही बोलते पण आपण आपलं काम करायचं आहे. आणि एक लक्षात घ्या तुम्ही की कोणी किती वाईट साईड बोललं, आपण आपलं काम करत राहा, काळजी करू नका. आपला निश्चितपणे जे आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून जो आहे अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. केवळ काही भावनेच्या भरात आम्ही वाहून गेलेलो नाही. त्यामुळे जे आहे की कुणाची दादागिरी अमुक तमुक जे आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही. कारण जोरो जुल्मों से तय नहीं होते सियासती फैसले, जोरो जुल्मों से तय नहीं होते सियासती फैसले. ये तो उड़ान तय करेगी कि आसमान किसका है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवाद. असताना मगाशी भुजबळ साहेबांनी जे सांगितलं की आम्ही जरी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलो, एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण देवेंद्रजी आणि बाकीचे काम करत असलो तरी कुठं आपल्याला जनतेवर अन्याय होत असेल तर त्यालाही वाचा फोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. तोपर्यंत राज्यकर्त्यांच्या पण ती गोष्ट लक्षात येत नाही. ही पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि त्या प्रकारे धारावीचं पण चित्र बदलण्याच्या करता, कारण अनेकदा टेंडर निघतात आणि अनेकदा ती रद्द होतात. मोठी टेंडर असल्यानंतर विरोधकांचं सोपं काम आहे. इथं प्रचंड भ्रष्टाचार झाला. मित्रांनो, आता नागपूर ते आपलं मुंबई समृद्धी महामार्ग जवळपास होत आलेला. परवाच मी मीटिंग घेतलेली होती. मुंबईतनं ठाण्याला आणि पुढे नाशिकला ज्यावेळेस हे सगळे बांधव जात असतात त्यावेळेस अनेक अडचणी येतात. आज रविवारचा दिवस होता म्हणून मला तटकरे साहेबांना एवढं काही जाणवलं नाही, परंतु रविवारचा दिवस नसेल त्यावेळेस लोकांचे अक्षरशः हाल होतात.
ते पण आपल्याला कमी करायचे, त्याच्यातले पण प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे आणि प्रश्न सोडवायची धमक आणि ताकद ही आपल्यामध्ये आहे. ही म्हणून आपल्याला अतिशय विचारून सांगतो, तुम्हीच बघू करू, आज ये उद्या ये नंतर बघू. अरे काय नंतर बघू, एवढ्यातली घंटा वाजवायची नाही, काम करायचं. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. काही जण समाजामध्ये जाणीवपूर्वक तणाव करतात, जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करतात. कुठंतरी कारण नसताना असं वक्तव्य करायचं की ज्याच्यात कारण नसताना गैरसमज निर्माण होतील. अरे प्रश्न कुठले? प्रश्न बेरोजगारी कमी करण्याचा, पर्यटनाला चालना देण्याचा. माझ्या रेडिओ क्लबला अतिशय चांगल्या प्रकारचं आपण तिथे जेटी करतोय. परवाच मी मीटिंग घेतली. बंदरं खातं आपल्या संजय बनसोडेकडे मोठं 200-250 कोटीचं काम आपण तिथे करतोय. जसं दुबई आणि बाकीच्या भागामध्ये बोटी लागतात तशा पद्धतीचा प्लॅन तिथं आपण तयार केलेला. आपल्या इथं रोरो आपण सुरू केलेली. आपल्याला नव्या मुंबईमध्ये जाण्याच्या करता पण आपण वेगवेगळ्या प्रकारे जेटी बांधतोय. आपल्याला कोकणामध्ये पण जाण्याच्या करता काशीद असेल, मांडव्याच्या पुढचे जे काही गावं असतील त्या गावांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावर माझ्या मुंबापूर इथल्या लोकांना त्यांचा सुट्टीचा आनंद घेण्याच्या करता जायचं असेल तर रोरोचा उपयोग करून ते तिथे जातील. स्पीड बोटचा उपयोग करून ते त्या ठिकाणी जातील. लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ नव्या मुंबईचं सुरू करण्याचा आपला प्रयत्न चाललेला. 2 धावपट्टे आहेत. उद्याच्याला हेही आंतरराष्ट्रीय विमानतळ ते तर चालूच राहणार. अशा प्रकारच्या अनेक बाबी उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून इथं काम करतोय. त्याच्यात समीर तो ज्यावेळेस मुंबापुरीमध्ये काम करत असेल त्यावेळेस किंवा माझे 6 जिल्हाध्यक्ष असतील, माझ्या महिला कार्याध्यक्ष असतील, युवक अध्यक्ष असतील, सगळ्यांना तुमच्या सहित सगळ्यांना सांगायचं आहे, आमचा साधारण 3 ते 4 दिवस मुंबईमध्ये असतात. त्यावेळेस सार्वजनिक कामाच्या करता केव्हाही या, त्याच्यातनं आपण मार्ग काढू आणि अशा प्रकारे आपल्या अडीअडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता हा स्वतःला झोकून देतोय हे चित्र निर्माण झाल्यानंतर निश्चितपणे पक्ष संघटना मजबूत होण्याच्या करता आणि मुंबईमध्ये देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, लोकसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आतापर्यंत 3-4 आमदाराच्या पुढे आपण गेलो. 18 नगरसेवकांच्या पुढे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्याच्या पुढे गेलेलो नाही. 18-14 काय जे असतील ते त्याच्यामध्ये लोकसभेला एकापेक्षा पुढे गेलेलो नाही. मित्रांनो, तुम्ही सगळेजण मगाशी म्हणाला, अनेकांनी सांगितलं लोकसभा आपण लढवली पाहिजे, विधानसभा लढवल्या पाहिजे. आपण आपल्या आपल्या वॉर्डामध्ये, आपल्या आपल्या भागामध्ये निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली आणि आपली ताकद उद्याच्याला दिसली की आपोआप आपले जे मित्रपक्ष आहे, ज्यांच्या बरोबर आपली युती आहे, ते पण ती गोष्ट मान्य करतात की नाही बाबा, इथं यांची ताकद आहे, यांचे नगरसेवक जास्त त्या ठिकाणी निवडून आलेले. अल्पसंख्याक समाजाच्या बद्दल मगाशी सुनील तटकरे साहेबांनी सांगितलेलं, मी कुठल्याही घटकाला, यावेळेस आदिवासी विभागाला पण काही 1000 कोटी कमी गेलेले होते. मी आत्ताच्या पुरवणी मागण्यामध्ये 2,500 ते 3,000 कोटी रुपये त्यांच्या पर्सेंटेजच्या प्रमाणामध्ये तिथं निधी गेला पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेतला, तो निधी दिला. तीच गोष्ट सामाजिक न्याय विभागाच्या बाबतीमध्ये केली. मागासवर्गीय समाजाला पण त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये निधी गेला पाहिजे. मला सातत्याने भुजबळ साहेब, त्याचबरोबर आमचे धनंजय मुंडे, बाकीचे सगळे सहकारी, दादा ओबीसीला पण कुठं कमी पडता कामा नये. महाज्योती असेल किंवा इतर वेगवेगळ्या संस्था असतील, तिथंही आजपर्यंत गेल्या 5-7 वर्षात जेवढा निधी निघाला त्याच्यापेक्षा जास्त निधी त्याही घटकाच्या करता आपण दिलेला आहे. मी अशा बाबतीमध्ये अजिबात काटकसर करणारा कार्यकर्ता नाही. आपण वंचितांच्या करता, बहुजनांच्या करता ज्यावेळेस काम करतो ते कृतीमध्ये पण आपल्याला दाखवता आलं पाहिजे.
सेक्युलर विचारधारा आपली आहे. जरी आपण 3 पक्षाची विचारधारा वेगवेगळी असली तरी आज देशामध्ये नरेंद्र मोदींच्या शिवाय पर्याय नाही. एक मजबूत नेता म्हणून जगाने त्यांना मान्यता दिलेली आहे. जगात सगळ्यात लोकप्रिय कोण व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये आलेलं आहे की सगळ्यात लोकप्रिय व्यक्ती नरेंद्र मोदी साहेब आहेत. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. आणि तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्याच्या करता आपण आपली ताकद, जास्तीत जास्त जागा सांध्यापासून बांध्यापर्यंत कशा येतील याकरता रात्रीचा दिवस करावा लागेल. वेळ फार कमी आहे. आज इथे जेवढे कार्यकर्ते आले, मला समीरनं सांगितलं की दादा साधारण 3,000 लोक इथं बसलेले आहेत. कारण मधी पण लोक होती, खुर्च्यांवर पण बसली. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा स्टेजवर बसलेले. बाहेरही 3-4 हजार लोक आहेत. सभेत हा प्रत्येक कार्यकर्त्यांनी साधारण आता बाहेर पडल्यानंतर आपण प्रत्येक इथं महिला असेल, तुम्ही पुरुष असाल किंवा माझा तरुण असेल, त्यांनी 500 ते 700 मतं आपली करण्याचं काम केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आपल्याकडे वेळ आहे. तुम्ही स्वतः ताकदवान आहात, तुम्हाला पद दिलेलं आहे. मान सन्मान प्रतिष्ठा देण्याच्या करता 4थं महिलांचं धोरण अदिती तटकरेंनी आणलेलं आहे. ते मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. त्याच्यातून जेवढ्या काही मागे त्रुटी राहिलेल्या होत्या त्या सगळ्या दूर करण्याचं काम आपण केलेलं आहे. अशा पद्धतीने सातत्याने समाजातल्या गरीब वर्गाकरता, मग माझा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, माझा कामगार असेल, दिवसभर काम करून संध्याकाळी चूल पेटणारा माझा सहकारी असेल, या सगळ्यांच्या करता आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. माझं तुम्हाला सगळ्यांना म्हणणं सांगणं आहे की समीर इथं आहेत त्यावेळेस सभेच्या आयोजनाची जबाबदारी समीर आणि तुम्ही सगळ्यांनी चांगली पार पाडलेली. आज समीरवर मुंबईची पक्षाच्या विस्ताराची जबाबदारी आहे. तुम्ही सगळ्यांनी एक दिलाने काम केलं तरच मुंबईमध्ये समीरच्या नेतृत्वाखाली आपला पक्ष नक्की वाढेल, याबद्दलचा माझा विश्वास आहे. त्या संदर्भामध्ये कुणी तिळमात्र शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही. आणि आपल्या पक्षाची प्रतिमा ग्रामीण भागाचा पक्ष म्हणून सातत्याने राहिलेली, ग्रामीण महाराष्ट्राची नाळ असलेला पक्ष ही आपली पक्षाची प्रतिमा खरीच आहे. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंवा त्यांच्या नेत्यांनी शहरामध्ये नियोजन करण्यात कुठेतरी कमी पडलेत. परवाच मी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं नाशिकला गेलेलो होतो. नाशिकचे पालकमंत्री असताना नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम भुजबळ साहेबांनी कशा पद्धतीनं केलेलं आहे आज पण नाशिककर्त्यांची आठवण काढतात. जे आहे ते आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये कुणाला ते जमलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, नवी मुंबईमध्ये आपल्या बरोबर गणेश नाईक साहेब असताना नवी मुंबईचा पण चेहरा मोहरा बदलण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस नाईक साहेबांनी करून दाखवलं. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे, पिंपरी चिंचवडचं तर 25 वर्ष पिंपरी चिंचवड शहर माझ्या ताब्यामध्ये होतं. अक्षरशः तुम्ही कधी तिथनं जावा, सगळी लोक सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या नेत्यांनी तिथला चेहरा मोहरा बदलला. तीच गोष्ट पुण्याच्या बाबतीमध्ये आता स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अतिशय भव्य आणि दिव्य स्मारक आपण करतो. त्याच्यामध्ये जिथं पहिली मुलींची शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी उघडली, तिथं भुजबळ साहेबांनी व्हिजिट केली, मी व्हिजिट केली. सकाळी सकाळी आम्ही सगळे गेलेलो होतो. त्याच्यामध्ये कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, जागा ताब्यात आलेली, या कुठल्याही क्रमाच्या करता निधीची कमतरता नाही. त्याच्याचबरोबर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं स्मारक, तो सगळा परिसर आपण एकत्र करतो. आणि पुढच्या पिढ्या यांचा काम, यांनी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाला पुढे आणण्याचा जो प्रयत्न केला, तो पुढच्या सातत्याने पिढ्यांना कळाला पाहिजे. अशा पद्धतीनं आपण युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आम्ही मधून तिथं जातो.
चैत्यभूमीला आपण 4 डिसेंबरला तिथं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जातो. ते तर जगविख्यात अशा प्रकारचं 14 एकरात आपण स्मारक बघतो. शेवटी समाजातल्या सर्व घटकाला हे राज्य माझं आहे, माझाही विचार करताय. ह्या मूलभूत मुठभर लोकांचा विचार करत नाहीये. हे सर्वसामान्यांचं राज्य आहे आणि हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. या पद्धतीचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करते. त्यामुळे मी मगाशी सांगत होतो की आपला फक्त ग्रामीणचा पक्ष नाही, शहरी भागातल्या लोकांनी जर संधी दिली तर त्या संधीतनं अतिशय देखणी अशा प्रकारची शहर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी निर्माण करतंय. मुंबई ही बहुभाषिक शहर आहे. तसाच या शहराचा महाराष्ट्रामध्ये सामील होण्याचा एक संघर्षमय इतिहास आहे. हुतात्मा स्मारकांना अभिवादन करण्याच्या करता आपण जात असतो. इथं मराठी माणसाची अस्मिता आहे. तसंच इतर महत्वाचे प्रश्न इथं आहेत. तसंच वेगाने वाढणाऱ्या या शहराचा गरजा देखील वेगाने वाढत आहे आणि या गरजा ओळखून आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोकांशी संवाद साधला पाहिजे. मुंबईच्या लोकांना राष्ट्रवादी आप सही कह रहे हैं कि ऐतिहासिक सभा, क्योंकि समीर भुजबल के नेतृत्व में मुंबई में ये पहली बार जहां 3 से 4 हजार की कैपेसिटी का ये हॉल है, सम्मुखानंद हॉल, बाहर भी करीब 10,000 तक की भीड़ यहाँ थी और अंदर भी मतलब लोगों को खड़े रहने की भी जगह नहीं थी और बाहर भी काफ़ी भीड़ थी. ये सब जादू है हमारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार जी का, और उन्होंने जो चुना है तटकरे साहब और समीर भुजबल साहब का, क्योंकि समीर भुजबल साहब मुंबई अध्यक्ष बनने के बाद पहली बार खुद अजीत दादा ने कहा कि 25 सालों में पहली बार मुंबई में इतने बड़े लेवल पे जहां गर्दी नहीं थी, कार्यकर्ता थे और कार्यकर्ताओं की इतनी बड़ी भीड़ जो सच में कार्यकर्ता मुंबई में काम करना चाहते हैं अजीत दादा के नेतृत्व में और सुनील तटकरे जी के मार्गदर्शन में समीर भाऊ के साथ गली गली मोहल्ले मोहल्ले और चाली से जो कार्यकर्ता हैं वो आए हुए थे और अजीत दादा ने आश्वासन दिया है कि लोगों को जो भी न्याय मिलना चाहिए और जो अधिकारी से, प्रशासन से जो भी सुविधाएं और फंड्स देना चाहिए, खुद अजीत दादा उस पर ध्यान देंगे और समीर भुजबल के नेतृत्व में एक लोकसभा की सीट और 72 विधायक और 272 विधायक नहीं, 18 विधायक और 72 नगर सेवक हम चुन के देंगे. दादा ने एक बात और कहा कि हमें हर विधानसभा वार्ड और हर एक घर जाके कार्यकर्ता जोड़ना. जी बिल्कुल, अजीत दादा हमेशा से कार्यकर्ताओं पर यही मार्गदर्शन करते हैं कि आप घर घर जाओ, गली गली जाओ, लोगों से मिलो, जनसंपर्क करो, लोगों की समस्याओं पर ध्यान दो और वो मुझे लाकर मुझ तक पहुंचाओ. जैसा कि आज भी अजीत दादा ने कहा कि मैं हर मंगलवार मुंबई में स्पेशली अधिकारियों के लिए ऐसे ही बैठता हूं कि मैं 4 दिन मुंबई में रहता हूं और सभी सामाजिक जो भी परेशानियां हैं उसको सॉल्व करने के लिए सारा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी इसमें सपोर्ट करेंगे. आज आपने कार्यकर्ताओं का भीड़ देखी, जितनी अंदर की थी उससे ज्यादा हमारे बाहर भी खड़ी थी, क्योंकि हॉल की जो कैपेसिटी है लगभग 4,000 है और वहाँ पे अंदर 5-6 हजार लोग भर गए थे और खड़े थे, इसलिए 10,000 लोग बाहर हो गए थे. इतनी ज्यादा भीड़ 25 साल में पहली बार मुंबई में हुई है और समीर भुजबल साहब के नेतृत्व में हुई है और इससे ज्यादा भी हम एक बार फिर से सभा लेने वाले हैं और कोई एक बड़ा मैदान सोचा जाएगा और फिर इससे भी अच्छी भीड़, वहाँ अच्छा कार्यकर्ता जमा होंगे और कार्यकर्ता दिल से काम करेंगे अजीत दादा, सुनील तटकरे जी और समीर भुजबल के नेतृत्व में. आपको एक जिम्मेदारी मिली है, धनसर तालुका का भी हो रहा है, कुछ दिनों पहले एक जिम्मेदारी मिली है, अलग फील हो रहा है कि कैसे काम करें, जो काम है तो और बढ़ जाता है, तो उसके लिए क्या? ये मेरा सौभाग्य है कि मेरे वरिष्ठ नेताओं ने मुझ पर विश्वास किया. अजीत दादा ने, सुनील तटकरे साहब ने और समीर भुजबल ने मिलकर मेरे गुरु छगन भुजबल साहब, जिनके नेतृत्व और मार्गदर्शन से मैं काम करती हूँ, मुझे इतना बड़ा पद देकर जो दहीसर तालुका अध्यक्ष का पद दिया है उसके लिए मैं न्याय करूंगी और पार्टी की एक निष्ठ कार्यकर्ता होकर मैं, जैसे उन्होंने कहा है वैसे गली गली लोगों से मिलकर जनसंपर्क अभियान चलाकर मैं पार्टी को बड़ा करूंगी.